सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे एकाच मंचावर सावरोलीतील एका कार्यक्रमामध्ये प्रतिस्पर्धी आमने सामने आलेले पाहायला मिळतात। लोकार्पण सोहळ्यात कट्टर विरोधक एकाच मंचावर होते। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात एकत्र आलेले पाहायला मिळाले। दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे वाद असताना एकाच व्यासपीठावर हे दोघे पाहायला मिळतात। एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळतात। आता एका कार्यक्रमामध्ये हे प्रतिस्पर्धी आमने सामने सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे एकाच मंचावर पाहायला मिळत होते। लोकार्पण सोहळ्यामध्ये कट्टर विरोधक एकाच मंचावर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील शब्दबाण ऐकायला मिळत होते। ते एकाच मंचावर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। भारत, आपण पाहतोय प्रतिस्पर्धी आहेत, कट्टर विरोधक आहेत, आमने सामने एकाच मंचावर या ठिकाणी पाहायला मिळतात। रायगडच्या राजकारणात म्हटलं आपण तर ही सध्याची अपडेट आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचं कारण असं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये आधीच पालकमंत्री पदावरनं संघर्ष सुरू आहे। त्यातच महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे हा वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही आहे। एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणे म्हणजे लोकसभा निवडणुकीपासूनचा हा तटकरे आणि थोरवे यांच्यामधला संघर्ष फार टोकाला पोहोचलाय। असं असताना काल मात्र हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने खोपोली खालापूर तालुक्यातल्या सावरोली गावामध्ये शिवसृष्टी उभी करण्यात आलेली होती आणि या कार्यक्रमाला खासदार आणि स्थानिक आमदार म्हणून महेंद्र थोरवे असं दोघांनाही निमंत्रित केलं गेलं होतं। मात्र या कार्यक्रमाकडे सगळ्यांकडे लक्ष होतं की सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे एकत्र येत आहेत का, या निमित्ताने एकत्र दिसत आहेत काय। हे दोघेही एकत्र आले मात्र यांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं आणि त्याचबरोबर एकमेकांजवळ बोलणं देखील टाळलं आणि बघणं देखील टाळलं होतं। म्हणजे एकूणच थोरवे आणि तटकरे यांनी एका कार्यक्रमानिमित्ताने एक व्यासपीठावरती जरी आले असले तरी दोघांमधलेही जे मतभेद आहेत किंवा जे युद्ध आहे आपसातलं ते या ठिकाणी पाहायला मिळालं। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।